मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य विषय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा करिता इयत्ता 8वीच्या गणित विषयातील विभाज्यता हा घटक आपण मागील भागामध्ये समजून घेतला होता। आजच्या या भागामध्ये आपण विभाज्यता या संकल्पनेवर आधारित प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। यासाठी सगळे काही उदाहरण आहे हे स्पष्टीकरणासह आपण सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे। चला तर विभाज्यता या संकल्पनेवर आधारित प्रश्नोत्तरे आपण पुढील प्रमाणे घेऊया। विभाज्यता प्रश्न क्रमांक 1, 815 ला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? यातील पर्याय क्रमांक 1, 2, पर्याय क्रमांक 2, 8, पर्याय क्रमांक 3, 5 आणि पर्याय क्रमांक 4, 4। विद्यार्थी मित्रांनो, 815 या संख्येला या संख्येपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो हे समजून घेण्यासाठी यांची कसोटी, विभाज्यतेची कसोटी ही आपणास माहीत असणे आवश्यक आहे। यानंतरच आपण या संख्यापैकी कोणत्या संख्येने 815 ही संख्या विभाज्य आहे म्हणजेच 815 ला निशेष भाग जातो हे आपण सहज ओळखू शकता। तर या ठिकाणी 5च्या कसोटीनुसार पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। कारण 5ची कसोटी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 ही संख्या आपल्याला मिळेल तर अशा वेळी त्या संख्यांना 5 ने निशेष भाग जातो आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 म्हणजेच उत्तर 5 हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, 426 या संख्येला 6 ने निशेष भाग जातो। हे निश्चित करण्यासाठी टिंबटिंबची व टिंबटिंबची कसोटी वापरून निर्णय घेता येतो। पर्याय क्रमांक 1, 2 व 5, पर्याय क्रमांक 2, 3 व 5, पर्याय क्रमांक 3, 2 व 3 आणि पर्याय क्रमांक 4 केवळ 6ची। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रथमतः समसंख्येस 2 ने निशेष भाग जातो म्हणजेच या ठिकाणी 426 ही समसंख्या आहे आणि म्हणून याला 2 ने निशेष भाग जातोय। त्यानंतर या अंकांच्या बेरजेला 3 ने देखील निशेष भाग जातो, जसे की 4 अधिक 2 6 आणि 6 अधिक 6 12। 12 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो म्हणजेच या ठिकाणी 6 ने देखील निशेष भाग जातो आणि या ठिकाणी गाळलेल्या जागी 2 जागी या रिकाम्या असल्यामुळे आपणास या ठिकाणी उत्तर हे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 2 व 3 हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे। खरं तर आपण कसोटी अभ्यासताना पाहिलं होतं की ज्या संख्येला म्हणजे ज्या संख्या 2 व 3 या संख्येने विभाज्य असतात निशेष भाग जातो अशा संख्यांना 6 ने देखील निशेष भाग जातो आणि त्यानुसार या ठिकाणी उत्तर हे आपलं 2 व 3 हे या ठिकाणी येते। प्रश्न क्रमांक 3, खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा। अ, 234 ला 2 ने निशेष भाग जातो। ब, 234 ला 3 ने निशेष भाग जातो। क, 234 ला 6 ने निशेष भाग जातो। यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केवळ पर्याय अयोग्य, पर्याय क्रमांक 2 केवळ पर्याय ब योग्य, पर्याय क्रमांक 3 पर्याय क मधील निष्कर्ष पर्याय अ व ब वरून काढता येते, पर्याय क्रमांक 4 अ ब क हे तीनही अयोग्य। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 6च्या कसोटीने पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। म्हणजेच पर्याय क जो आहे 234 ला 6 ने निशेष भाग जातो हा जो निष्कर्ष आहे हा पर्याय क्रमांक 2 आणि 3 वरून काढता येतो, ज्या अर्थी आपण कसोटी अभ्यासताना पाहिलं होतं आणि या आधी देखील जो प्रश्न होता त्या प्रश्नानुसार आपण या ठिकाणी अभ्यासलं की ज्या संख्येला 2 आणि 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने देखील निशेष भाग जातो आणि यानुसार या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 4. 888ला 8ने निशेष भाग जातो, तसेच टिंबटिंबने, टिंबटिंबने, टिंबटिंबने व टिंबटिंबने निशेष भाग जातो. या ठिकाणी 4 गाळलेल्या जागा आहेत. आता यातील पर्याय पाहूया. केवळ 2, पर्याय क्रमांक 2 केवळ 2, 3, 4, पर्याय क्रमांक 3 2, 3, 4, 6 आणि पर्याय क्रमांक 4 2, 3, 4 ने निशेष भाग जात नाही. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं तर दिलेली संख्या ही सम आहे म्हणून 2 ने निशेष भाग जातो आणि संख्येतील 3ही अंक समान आहेत म्हणून या ठिकाणी 3 ने निशेष भाग जातो. तसेच 4 व 6च्या या कसोटीने देखील दोन्ही संख्येने भाग जातो आणि यावरून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 2, 3, 4 व 6 अशा या संख्यांनी 888ला निशेष भाग जातो म्हणून हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील विधान पूर्ण करून पुन्हा लिहिण्यासाठी योग्य पर्याय सांगायचा आहे. 8 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या आणि डॅश दिला आहे. आता या ठिकाणी योग्य पर्याय कुठला येईल? आता पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 2 व 6 ने विभाज्य असतात. पर्याय क्रमांक 2 2 व 4 ने विभाज्य असतात. पर्याय क्रमांक 3 5 व 10 ने विभाज्य असतात. पर्याय क्रमांक 4 2, 4 व 6 ने विभाज्य असतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिलं म्हणजे 8 ने विभाज्य असणाऱ्या संख्या या 5, 6 व 10 ने विभाज्य असतील असे नाही. 2 व 4 हे 8चे अवयव आहेत म्हणून 8 ने विभाज्य असणारी संख्या 2 व 4 ने विभाज्य असतेच. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की 2 व 4 ने या संख्या विभाज्य असतील म्हणून पर्याय क्रमांक 2 2 व 4 ने विभाज्य असतात हे या ठिकाणी योग्य उत्तर येते. प्रश्न क्रमांक 6. खालील चौकोनातील संख्या अभ्यासा व पर्यायातील अचूक विधान निवडा. या ठिकाणी हा एक तक्ता देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी जे काही पर्याय दिलेले आहेत त्यातील पहिला पर्याय पाहूया. 1 2 व 3 च्या स्तंभात केवळ संयुक्त संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 पहिल्या स्तंभात एक संख्या अशी आहे की जी मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या नाही. पर्याय क्रमांक 3 पहिल्या स्तंभात एक ही मूळ संख्या नाही. पर्याय क्रमांक 4 पाचव्या स्तंभात एकूण 6 मूळ संख्या सापडतात. आता या ठिकाणी योग्य जो पर्याय आहे हा योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. आपण दिलेल्या स्तंभाचं जर निरीक्षण केलं तर दिलेल्या पर्यायानुसार त्या स्तंभाची माहिती घ्या आणि त्यावरून आपल्याला उत्तर या ठिकाणी अचूक शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या स्तंभात 7, 13 व 19 या मूळ संख्या आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभात फक्त 2 व 3 या मूळ संख्या, तर पाचव्या स्तंभात केवळ 4 मूळ संख्या आहेत. म्हणून पर्याय 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य आहेत. यावरूनच पहिल्या स्तंभातील एक ही संख्या मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या नाही हे उत्तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. यावरूनच पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पहिल्या स्तंभात एक संख्या अशी आहे की जी मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. खालील तक्ता नीट अभ्यासा, त्यावरून खालीलपैकी योग्य विधान शोधा. विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता देण्यात आलेला आहे आणि या तक्त्यासमोर जे 4 पर्याय आहेत या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 पहिल्या स्तंभात येणाऱ्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या स्तंभात येणाऱ्या सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 पाचव्या स्तंभात येणाऱ्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 4
दिलेल्या मांडणीनुसार स्तंभवार मूळ संख्या संयुक्त संख्या शोधता येत नाहीत। या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर कोणतं हे आपणास या ठिकाणी शोधायचं आहे। आपण या तक्त्याचं जर निरीक्षण केलं तर यातील मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यावर एकदा आपण निरीक्षण करायचं आहे। ज्या संख्येचे विभाजक हे फक्त 2 असतात, 1 आणि तीच संख्या, अशा सर्व संख्या या मूळ संख्या म्हणून ओळखल्या जातात। आणि ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो। आता या ठिकाणी पहिल्या स्तंभात सर्व संख्या मूळ संख्या नाहीत। उदाहरणार्थ 1 आहे, 25 आहेत। आणि दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभात अनुक्रमे 2 व 3 संयुक्त संख्या नाहीत। त्याचप्रमाणे चौथ्या व 6व्या स्तंभामध्ये सर्व संयुक्त संख्या आहेत आणि 5व्या स्तंभात सर्व मूळ संख्या आहेत। आणि यावरून हे लक्षात येते की पर्याय क्रमांक 3 5व्या स्तंभात येणाऱ्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत, हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा। विधान पहा। 1 अ 2 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 4 ने विभाज्य असतात। ब एकाच वेळी 3 व 5 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 15 ने विभाज्य असतात। क 6 व 8 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 2 ने विभाज्य असतात। ड 3 व 4 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 7 ने विभाज्य असतात। हे विधान वाचून झाल्यानंतर यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। आता पर्याय क्रमांक 1 अ व ब योग्य आहेत। पर्याय क्रमांक 2 ब व क हे योग्य आहेत। पर्याय क्रमांक 3 ब व क अयोग्य आहेत। पर्याय क्रमांक 4 ब क ड हे पर्याय योग्य आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अ व ड ही विधाने चूक आहेत। ब व क ही विधाने अचूक आहेत। आणि यावरून आता अ व ड ही विधाने चूक आहेत। का चूक आहेत याचा आपण निरीक्षण करा, ही माहिती समजून घ्या। त्याचप्रमाणे ब व क हे विधाने अचूक आहेत, योग्य आहेत, कारण आपण त्या संख्येची कसोटी लक्षात घेतली तर या कसोटीवरून आपणास हे ब व क ही विधानं अचूक आहेत हे लक्षात येतील। आणि यावरूनच पर्याय क्रमांक 2 ब व क हे योग्य हे या ठिकाणी उत्तर मिळते। प्रश्न क्रमांक 9, एखाद्या विभाज्याला विभाजकाने भागले असता मिळणाऱ्या बाकीला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? पर्याय क्रमांक 1 1 ने, पर्याय क्रमांक 2 मिळणाऱ्या बाकीने, पर्याय क्रमांक 3 दिलेल्या विभाजकाने, पर्याय क्रमांक 4 कोणत्याही संख्येने भाग देता येतो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विभाजक विभाज्य या संज्ञांनी हे स्पष्ट होते की भागाकारानंतर बाकी 0 उरणार। त्याचप्रमाणे 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भाग देता येतो। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 कोणत्याही संख्येने भाग देता येतो हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, विभाजक व भागाकार यांचा गुणाकार किती असतो? या ठिकाणी पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 बाकी एवढा, पर्याय क्रमांक 2 विभाजका एवढा, पर्याय क्रमांक 3 भागाकारा एवढा, पर्याय क्रमांक 4 विभाज्य एवढा। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर विभाजक या संज्ञेने भागाकारानंतर बाकी 0 हे या ठिकाणी स्पष्ट होते। म्हणून विभाजक व भागाकार यांचा गुणाकार हा बाकी एवढा, विभाजका एवढा किंवा भागाकारा एवढा येणार नाही। तो गुणाकार हा भाज्या एवढा येतो, परंतु बाकी 0 आहे म्हणून भाज्याला विभाज्य असे संबोधावे लागते। म्हणजेच तो गुणाकार विभाज्य एवढा येतो आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 विभाज्य एवढा
हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, टिंब 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 ही 3 अंकी समसंख्या आहे। सर्व टिंब टिंबची किंमत समान असताना खालीलपैकी कोणती संख्या तिची विभाजक नसेल? पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 4, पर्याय क्रमांक 4 6। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, दिलेली संख्या ही सम आहे म्हणून तिला 2 ने निशेष भाग जातो। त्याचप्रमाणे दिलेली 3 अंकी संख्येचे सर्व अंक समान आहेत म्हणूनच तिला 3 ने निशेष भाग जातो। 1 व 2 वरून 6 ने निशेष भाग जातो, परंतु 666 या संख्येला 4 ने निशेष भाग जात नाही आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 म्हणजेच उत्तर 4 हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी 7 ने निशेष भाग जाणारी समसंख्या ओळखा। पर्याय क्रमांक 1 12614, पर्याय क्रमांक 2 3456, पर्याय क्रमांक 3 8888, पर्याय क्रमांक 4 1234। विद्यार्थी मित्रांनो, 7च्या कसोटीनुसार 12614ला 7 ने निशेष भाग जातो। 12614च्या एकक स्थानचा अंक 4 आहे। त्याची दुप्पट 8 ही संख्या 1261 मधून वजा केली असता आपणास बघा 1261 मधून 8 वजा केली तर 1253 वजाबाकी मिळते। आता 1253च्या एकक स्थानचा अंक आहे 3, त्या 3ची दुप्पट केली तर 6 ही संख्या 125 मधून वजा केली असता 125 वजा 6 बरोबर 119 वजाबाकी मिळते आणि 119 या संख्येला आपल्याला 7 ने निशेष भाग जातो म्हणून दिलेल्या संख्येला देखील 7 ने निशेष भाग जातो आणि म्हणूनच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 12614 या संख्ये ही या ठिकाणी योग्य उत्तर आहे आणि या संख्येला 7 ने निशेष भाग जातो। प्रश्न क्रमांक 13, 357 287 147 637 644 या सर्व संख्यांना टिंब टिंबने निशेष भाग जातो। अ 3, ब 6, क 7, ड 8। पर्याय क्रमांक 1 केवळ क योग्य, पर्याय क्रमांक 2 केवळ अ व क योग्य, पर्याय क्रमांक 3 अ ब क अयोग्य, पर्याय क्रमांक 4 ब क ड योग्य। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर या दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज केली असता 287 637 644 याला 3 ने निशेष भाग जात नाही। 3 ने निशेष भाग जात नाही म्हणून 6 ने देखील निशेष भाग जात नाही। दिलेल्या संख्यांपैकी एकच संख्या समसंख्या असल्यामुळे सर्व संख्यांना 8 ने निशेष भाग जात नाही। 7च्या कसोटीने सर्व संख्यांना 7 ने देखील निशेष भाग जातो म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 अ ब क अयोग्य हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, 252 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही? पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 4, पर्याय क्रमांक 4 5। या ठिकाणी आपण पाहिलं तर दिलेली संख्या समसंख्या असल्यामुळे व तिच्या दशक स्थानापर्यंतच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो म्हणून तिला 2 व 4 ने निशेष भाग जातो। दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे म्हणून तिला 3 ने देखील निशेष भाग जातो आणि दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 नाही म्हणून तिला 5 ने निशेष भाग जात नाही
आणि या कसोटीवरूनच आपणास हे लक्षात येईल का पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उत्तर 5 हे या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15, जर स्टार इज इक्वल टू @+1 अधिक 1 या अटीनुसार 3 स्टार @6, आता स्टार आणि @ या ठिकाणी दोन संख्या आहेत, त्या ठिकाणी संख्येच्या ऐवजी ह्या दोन चिन्ह घेतलेले आहेत, स्टार आणि @। या संख्येला 3 ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे हा आपल्याला शोधायचा आहे। या ठिकाणी पर्याय दिला आहे, पर्याय क्रमांक 1 1, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 9। विद्यार्थी मित्रांनो, आपण याचं निरीक्षण केलं तर उदाहरणात दिलेल्या अटीनुसार दिलेल्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे अंकाच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो, त्यापैकी 3 व 6 यांची बेरीज 9 म्हणजे 3च्या पटीमध्ये आहे। आता स्टार व @ यांची बेरीज 3च्या पटीतील असावी, म्हणून @ हा अंक 1 ने लहान असावा, म्हणून पहिला पर्याय बाद। तिसऱ्या व चौथ्या पर्यायामध्ये 6 व 9 अंक दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा 1 ने लहान अनुक्रमे 5 व 8 आहेत, त्यांची बेरीज अनुक्रमे 9च्या पटीत आहे आणि यावरून पर्याय क्रमांक 2 म्हणजेच उत्तर 2 हे या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16, 2 3 व 6 या संख्यांच्या गुणाकाराने मिळणाऱ्या संख्येचे सर्व विभाजक सांगायचे आहेत। पर्याय क्रमांक 1 1 2 3 व 6, पर्याय क्रमांक 2 1 2 3 4 व 6, पर्याय क्रमांक 3 1 2 3 4 6 9 18, पर्याय क्रमांक 4 1 2 3 4 6 9 12 18 36। आता या ठिकाणी पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो 2 3 व 6 यांच्या गुणाकाराने मिळणारी संख्या 36 आहे। आता 36चे विभाजक आहेत 1 2 3 4 5 6 9 12 18 36 हे आहेत त्या संख्येचे विभाजक आणि यावरूनच पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, विभाज्य व विभाजक समान असणाऱ्या भाज्याच्या व्यतिरिक्त कोणताही अवयव नसेल तर ती संख्या कोणत्या प्रकारची असेल? पर्याय क्रमांक 1 मूळ, पर्याय क्रमांक 2 संयुक्त, पर्याय क्रमांक 3 विषम, पर्याय क्रमांक 4 मूळही नाही व संयुक्तही नाही। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 या भाज्याला 1 या भाजकाने भागले असता बाकी 0 उरते, तेव्हा 1 हा भाज्य विभाज्य व 1 हा भाजक विभाजक म्हणता येतात। 1 या भाज्याचा 1 व्यतिरिक्त दुसरा अवयव नसतो आणि 1 ही मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या देखील नाही, यावरूनच पर्याय क्रमांक 4 मूळही नाही व संयुक्तही नाही हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, विभाज्य संख्येचे खालीलपैकी विशेष वैशिष्ट्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 भाजकाने भाज्याला भागले असता 0 व्यतिरिक्त किंमत असलेली संख्या बाकी उरते। पर्याय क्रमांक 2 भाज्य व भाजक यांच्या गुणाकारात बाकी मिळवावी लागते तरच भागाकार किती ते समजते। पर्याय क्रमांक 3 भाजक व भागाकार यांचा गुणाकार भाज्याच्या किमती एवढा असतो। पर्याय क्रमांक 4 भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। विद्यार्थी मित्रांनो, विभाज्य म्हणजे भागाकार केल्यानंतर बाकी 0 असते। या नियमानुसार पहिला पर्याय अयोग्य व चौथा पर्याय अयोग्य आहे।
भागाकाराची किंमत मिळवण्यासाठी भाज्य व भाजक यांचा गुणाकार करणे अयोग्य, म्हणून दुसरा पर्याय देखील अयोग्य आहे. विभाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार हे योग्य कारण आहे. बाकी शून्य मिळवण्याची या ठिकाणी गरज नाही आणि यानुसार पर्याय क्रमांक 3 भाजक व भागाकार यांचा गुणाकार भाज्याच्या किमती एवढा असतो हे योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर पद्धतीने बारीक अभ्यासपूरक अशा प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी केलेला आहे. अशाच प्रश्नांचा सराव आपण देखील या घरी हा करायचा आहे. मी आशा करतो की दिलेले सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह आपणास नक्की समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन भागामध्ये. धन्यवाद.